नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. दुपारचा 1 वाजलाय. आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत. ती म्हणजे राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवारीवरून हालचालींना आता वेग आलाय. यामध्येच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. तर वर्षा बंगल्यावर त्यांच्यात चर्चा देखील झाल्याचं समजतंय. राज्यसभेच्या 6व्या जागेवर उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. सविस्तर अपडेट्स आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. मात्र त्यापूर्वी संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले असून राज्यसभेच्या 6व्या जागेसंदर्भात खलबत सुरू असल्याचं कळतंय. राज्यसभेच्या उमेदवारीवरून त्यामुळे हालचालींना वेग आलेला आहे. तर राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवारीसाठी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येतेय. राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती असून याबाबत आता नेमका काय निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत याकडे राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी अगदी सुरुवातीपासूनच जेव्हा शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळेला संभ्रम निर्माण झालेला होता की 6व्या जागेवरची उमेदवारी नेमकी कोणाला दिली जाणार. तर राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवारीवरून आता हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली असून वर्षा बंगल्यावर त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते. राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवारीबाबत ही चर्चा झालेली आहे. तर राज्यसभेच्या 6व्या जागेचा तिढा जो आहे तो आता अधिकाधिक वाढलेला आहे. शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. तर शिवसेनेला प्रतीक्षा आहे ती म्हणजे संभाजीराजेंच्या निर्णयाची. कारण शिवसेना राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार सोमवारी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते. छत्रपती संभाजीराजे यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या निर्णयाची सोमवारपर्यंत शिवसेना वाट पाहणार आहे. तर छत्रपतींचा जर नकार आला तर शिवसेना कट्टर कार्यकर्त्याला राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय. शिवबंधन बांधा आणि उमेदवारी मिळवा. शिवसेनेनं युवराज संभाजीराजे छत्रपतींना हा प्रस्ताव दिलेला आहे. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेकडनं खरं तर मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलं ते म्हणजे संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे. अगदी बरोबर आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे 12:30 वाजता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. ही महत्त्वाच्या चर्चेमध्ये विषय एकच आहे, तो म्हणजे राज्यसभेच्या 6व्या जागेसंदर्भात. सध्या या 6व्या जागेवर खूप मोठा तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे. कारण या 6व्या जागेसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देऊ इच्छिते. मात्र ते शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याच्यावरती त्यांना निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव जो आहे तो त्यांना दिलेला आहे. मात्र संभाजीराजे यांनी सांगितलं आहे, ज्या वेळेला त्यांची 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली त्यावेळेला सांगितलं की मी आधीच स्वराज्य या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि माझा अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे मला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून माझी घोषणा जी आहे ती करण्यात यावी. मात्र शिवसेनेची ही जागा आहे तर शिवसेनेने असं सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे संभाजीराजे यांच्याकडे की तुम्ही शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरती ही निवडणूक लढवावी, शिवसेनेचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवावी, मग आम्ही तुमची उमेदवारी जी आहे ते अधिकृतपणे जाहीर करतो. मात्र संभाजीराजे छत्रपती हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे हा तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे. आजच सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांची काही मराठा संघटनातील विविध पदाधिकाऱ्यांनी भेट देखील घेतली आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा जो प्रश्न आहे तो तात्काळ सोडवा ही मागणी केलेली आहे. शिवसेनेने एक अंतिम निर्वाणीचं हे देखील सांगितलेलं आहे की येत्या सोमवारपर्यंत युवराज
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका जी आहे ती जाहीर करावी, अन्यथा शिवसेनेला त्यांच्या एका कट्टर कार्यकर्त्याला जी आहे ती उमेदवारी जी आहे ती जाहीर करावी लागू शकते। कारण येत्या 26 मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। जर का दुसऱ्या जागेसाठी संभाजीराजे हे तयार झाले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून, तर येत्या 26 मेला संभाजीराजे आणि शिवसेना नेते संजय राऊत हे दोघी एकत्र विधान भवनामध्ये उमेदवारी अर्ज जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दाखल करतील। त्यामुळे शिवसेनेमध्ये देखील हालचाली जी आहेत त्या वाढलेल्या आहेत। त्याचबरोबर आज जी भेट आता झालेली आहे उदय, आणि या भेटी संदर्भात संजय राऊत काय सविस्तर माहिती देत आहेत, पत्रकारांशी काय बोलतायत, याकडे सुद्धा आपलं